गोष्ट: मावशीची सावली आणि दिशेचं स्वप्न. एका छोट्याशा गावात सुमन मावशी राहत होती. तिचं आयुष्य साधं, पण मन खूप मोठं. एक दिवस अकस्मात बातमी आली. तिची बहीण आणि मेहुणे अपघातात गेले. आणि मागे राहिली एक छोटीशी मुलगी, दिशा. दिशा आई बाबांसाठी रडत होती. मला आईकडे जायचंय, मला बाबांकडे जायचंय. सुमन मावशीने तिला घट्ट मिठी मारली. आता मीच तुझी आई बाबा आहे बाळा. काही दिवसांनी सुमन मावशीने दिशाला शाळेत पाठवायला सुरुवात केली. पण तिथे तिला प्रेम नाही, तर टोमणे मिळाले. मुलं चिडवायची, तुझे आई बाबा नाहीत, तू एकटी आहेस. दिशा गप्प बसायची, पण आतून तुटायची. शाळेतून घरी येऊन ती रडत म्हणायची, मावशी, मला शाळेत जायचं नाही. गावातली काही मोठी माणसंही बोलायची, ही मुलगी दुसऱ्याच्या घरी ठेवायला हवी. सुमनला एवढं ओझं कशाला? हे सगळं दिशा ऐकायची. एक दिवस ती शांतपणे मावशीला म्हणाली, मी कुणाच्या तरी घरी जाईन, तू त्रास करू नकोस. सुमन मावशीच्या डोळ्यात अश्रू आले. ती ठामपणे म्हणाली, तू कुठेही जाणार नाहीस. तू माझं सगळं आहेस. दिवसभर मावशी लोकांच्या घरी काम करायची. आणि रात्री घरी येऊन पापड बनवायची, लोणचं तयार करायची, चकल्या, लाडू विकायची. हात दुखायचे, पण ती थांबत नव्हती. दिशा एक दिवस म्हणाली, मावशी, मी शाळेत जाणार नाही, मी तुला मदत करेन. सुमन थोडी कठोर झाली, नाही, तू शिकणारच, लोक काहीही बोलू देत. दुसऱ्या दिवशी सुमन मावशी शाळेत गेली. तिने शिक्षकांशी आणि मुलांशी बोलून सांगितलं, दिशा एकटी नाहीये, तिच्याकडे मी आहे, आणि तिचं स्वप्न आहे. मुलांना आपली चूक समजली. हळूहळू दिशा पुन्हा शाळेत जायला लागली. दिशा आता खंबीर झाली होती. ती अभ्यासात पुढे जाऊ लागली. आणि मावशीला छोट्या छोट्या कामात मदतही करायची. रात्री दोघी मिळून पापड लाटायच्या. आणि मध्ये मध्ये हसत बोलत राहायच्या. एक दिवस एक व्यापारी गावात आला. त्याने सुमन मावशीचे पदार्थ चाखले आणि म्हणाला, हे खूप मोठं होऊ शकतं. सुमन घाबरली. पण दिशा म्हणाली, मावशी, तू करू शकतेस. वर्षांनंतर दिशा मोठ्या शहरात शिकायला गेली. ती नोकरीला लागली, पण एक दिवस तिला कळलं, मावशी अस्वस्थ आहे, आणि अजूनही काम करत आहे. दिशा धावत गावात आली. ती रडत म्हणाली, मावशी, आता थांब. मोठा ट्विस्ट, दिशाची परतफेड. दिशाने सगळं बदलून टाकलं. मावशीचा बिझनेस मोठा केला. गावातल्या महिलांना काम दिलं. ब्रँड तयार केला. सुमन मावशीचे पदार्थ सर्वत्र प्रसिद्ध झाले. अंतिम भावनिक शेवट. एक दिवस दिशाने मावशीला नवीन घरात नेलं. मावशी म्हणाली, लोक म्हणायचे तू ओझं आहेस, पण तू माझं भाग्य आहेस. दिशा हसून म्हणाली, तू नसतीस तर मी नसते. दोघींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. शिकवण: कोणत्याही मुलाला कमी लेखू नका. प्रेम आणि साथ असेल, तर आयुष्य बदलू शकतं. समाज काहीही बोलेल, पण आपली माणसं साथ देत असतील तर आपण जिंकतो.